प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू हॅपी 2026. 2025 हे जे वर्ष जे होतं, काही जणांसाठी चांगलं गेलं असेल, काही जणांसाठी हे वर्ष चांगलं गेलं नसेल, कठीण परिस्थितीतून ते गेले असतील. पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे की देवाने आपल्याला 2025मध्ये सांभाळलं, सर्व कठीण परिस्थितीतून सांभाळलं, कठीण काळातून सांभाळलं आणि 2026मध्ये येऊन आपल्याला ठेवलं. आणि आपण 2026मध्ये आलेलो आहोत देवाच्या कृपेने. आणि हे 2026 हे जे वर्ष जे आहे, हे वर्ष 2025पेक्षा कठीण असेल. 2025मध्ये पुष्कळ नॅचरल डिझास्टर्स झाले, भूकंप झाले, वादळ आली, पुष्कळ लोक जे आहेत नॅचरल डिझास्टरमध्ये मरण पावले, भयानक ॲक्सिडेंट झाले, ट्रेन ॲक्सिडेंट झाले, फ्लाईट ॲक्सिडेंट झाले, बस ॲक्सिडेंट झाले, पुष्कळ युद्ध झाले, पुष्कळ लोक या युद्धामध्ये गेली. तर 2025 हे कठीण वर्ष होतं. पण 2026 याच्यापेक्षा कठीण असणार आहेत. कारण प्रियानो, आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि जसं आपण पुढे जात आहोत तसं ह्या जगावरचा जो अंधार आहे तो वाढत चाललेला आहे. आणि म्हणून खूप कठीण दिवस पुढे आहेत. पण प्रियानो, आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. पवित्र शास्त्र म्हणतो, जो सर्वशक्तिमानच्या छायेखाली असतो त्याच्या वर कुठलीही विपत्ती येणार नाही, कुठलेही संकट येणार नाही आहेत. म्हणून खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या सानिध्यात असणे. प्रियानो, आता पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या मनात हा एक विचार आहे की 2026मध्ये रॅप्चर होणार आहे की नाही. पुष्कळ जणांचा जो विश्वास होता रॅप्चरवर तो आता गेलेला आहे. त्यांना वाटतं की आता रॅप्चर तो होणार नाही आहे. कारण पुष्कळ जणांनी प्रॉफेसी केला होता 2025मध्ये की सप्टेंबर महिन्यात रॅप्चर होऊ शकेल, पण ते रॅप्चर झालं नाही आहे. म्हणून पुष्कळ जणांचा जो विश्वास आहे रॅप्चरवर कमी झालेला आहे. पुष्कळ जण विश्वासच ठेवत नाही की रॅप्चर अशा गोष्टी घडतील. कसे कसे लाखो लोक स्वर्गात घेतले जातील, हे अशक्य आहे. प्रियानो, खूप आवश्यक की आपण पवित्र शास्त्र विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. जर कोणी मनुष्याने जर भविष्यवाणी केली आणि जर ती पूर्ण नाही झाली, याचा अर्थ हा होत नाही की बायबलमध्ये ज्या भविष्यवाणी लिहून ठेवलेल्या आहेत त्या खोट्या आहेत. कारण पवित्र शास्त्रामध्ये ज्या भविष्यवाणी दिल्या गेलेल्या आहेत, पुष्कळ भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत. काय भविष्यवाणी पूर्ण व्हायच्या आहेत, पण पुष्कळ भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत. येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन जे आहे ते उत्पत्तीच्या अध्याय 4मध्येच लिहिलं गेलं होतं. आणि आपण बघतो की 4000 वर्षानंतर येशू ख्रिस्त या जगावर आला. यशायाने पण जे आहे येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी केली गेली होती 700 वर्ष अगोदर, ज्यामध्ये म्हटलं की आमच्यासाठी बाळ जन्माला आहे. आणि ती भविष्यवाणी पूर्ण झाली 700 वर्षानंतर. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये ज्या भविष्यवाणी लिहिल्या गेल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाची भविष्यवाणी, वधस्तंभ येशू ख्रिस्ताचे काय हाल होणार आहेत, कुठल्या पिढ्यातून तो जाणार आहेत, त्याची पुनरुत्थानाची भविष्यवाणी, हे सर्व जी भविष्यवाणी आहे हे जुन्या करारामध्ये या भविष्यवाणी दिल्या गेल्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या. तर प्रियानो, जर कुठल्या मनुष्याने जर भविष्यवाणी दिली आणि जर ती पूर्ण झाली नाही, तर याचा अर्थ असा होत नाही की पवित्र शास्त्रामध्ये ज्या भविष्यवाणी दिल्या गेलेल्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत. कारण पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे, हे जिवंत वचन आहे, हे खोटं वचन नाही आहे.
मनुष्य जो असतो तो कधी स्वतःच्या कल्पनेनुसार, स्वतःच्या विचारानुसार काही गोष्ट तो लोकांसमोर मांडतो. पण खूप आवश्यक आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत या पवित्र शास्त्राच्या अनुसार आणि देव काय म्हणतो त्या अनुसार मांडणे खूप आवश्यक आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी दिली गेलेली आहेत, रॅप्चरची भविष्यवाणी दिली गेलेली आहेत, येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी दिले गेल्या आहेत, क्लेशाच्या काळाची भविष्यवाणी दिल्या गेल्या आहेत. अशा पुष्कळ भविष्यवाणी दिल्या गेलेल्या आहेत. जर त्या भविष्यवाणी दिल्या गेलेल्या आहेत त्या पूर्ण होणार आहे, तर त्यावर विश्वास असणे आपलं खूप आवश्यक आहे. तर 2026 हे जे वर्ष जे आहे हे वर्ष रॅप्चरचं वर्ष असेल का नाही? तर प्रियानो, रॅप्चर कधी पण होऊ शकतं. आता हे असं का म्हणतो मी? कारण रॅप्चरसाठी ज्या भविष्यवाणी पूर्ण होण्याची आवश्यकता होती त्या भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे ती म्हणजे इस्रायल राष्ट्राचं पूर्ण गठन, जे 14 मे 1948 झालं. आणि आज आपण बघतो इस्रायल राष्ट्र आहे. आणि दुसरी मोठी भविष्यवाणी की इस्रायल राष्ट्रामध्ये जे सगळे यहुदी जे होते, जे वेगळ्या देशामध्ये गेलेले होते, कारण इस्रायल राष्ट्रामध्ये सताव सुरू झालेला होता, त्यामुळं ते सर्व जे आहे ते वेगळ्या देशामध्ये गेले. ते सर्व यहुदी लोक आता वापस येत आहेत. आणि भारतामध्ये पण जे यहुदी लोक आहेत ते पण आता जे आहे ते इस्रायलमध्ये वापस चाललेले आहेत. युथोपियामध्ये पण जे इस्रायली जे आहेत ते पण वापस आता इस्रायलमध्ये चाललेले आहेत. या सर्व भविष्यवाणी आपण आपल्या समोर बघतो. तर यावरून आपल्याला समजते कधी पण जे आहे ते रॅप्चर होऊ शकतं. आज होऊ शकतं, उद्या होऊ शकतं. पण आपण जे आहे ती डेट सांगू शकत नाही आहे. कुठलाही मनुष्य सांगू शकत नाही आहे की रॅप्चर जे आहे ते या दिवशी होणार आहेत. तो फक्त अंदाज लावू शकतो. कारण पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या आगमनाबद्दल कोणालाच माहीत नाही आहे, देवदूतांना माहीत नाही आहे, फक्त देवाला माहिती आहे. आणि काय ख्रिस्ती लोक म्हणतात की येशू ख्रिस्ताला पण माहीत नाही आहे. तर प्रियानो, ही चुकीची गोष्ट आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक म्हणतात येशू ख्रिस्ताला माहीत नाही आहे, तो कधी येणार आहे. तर तुम्ही कसं सांगू शकाल? मनुष्य सांगू शकणार नाही आहे. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता की येशू ख्रिस्ताला माहीत नाही आहे, शेवटच्या दिवसाबद्दल, रॅप्चरबद्दल, त्याच्या दुसऱ्या आगमनाबद्दल जेव्हा तुम्ही असं म्हणता की येशू ख्रिस्ताला माहीत नाही आहे, तर तुम्ही येशू ख्रिस्ताला देव म्हणून नाकारताय. येशू ख्रिस्त हा देव आहे. आणि देव म्हणजे कोण? त्याला सर्व माहिती असतं. आपलं वर्तमान, भविष्यकाल सर्व माहीत असतं. म्हणून जे असे म्हणतात की येशू ख्रिस्ताला पण माहीत नाही आहे कधी त्याचं आगमन होणार आहे, फक्त देवाला माहिती आहेत, प्रियानो, ही चुकीची गोष्ट आहे. त्याने मत्थेमध्ये जे वचन आहेत त्याचा चुकीचा अर्थ त्याने घेतलेला आहे. आणि ते प्रत्येकाला जेव्हा असे म्हणतात की येशू ख्रिस्ताला माहीत नाही आहे, तर तुम्ही असं सांगू कसं शकता? प्रियानो, ते येशू ख्रिस्ताचं जे दैवित्व आहे त्याला ते नाकारतायत. त्यांना माहीत नाही की त्यांच्याकडून जे आहे एक मोठी चूक होती आहे. ते येशू ख्रिस्ताला देव म्हणून नाकारतायत. येशू ख्रिस्त हा देव आहे. जे पित्याला माहिती आहेत ते पुत्राला माहिती आहेत. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. प्रकटीकरण 1. येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याला देवाकडून झाले, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजे त्या आपल्या दासांना दर्शन करता हे झाले. आणि त्यांनी आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले. इथं काय म्हटलं आहे? येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याला
देवाकडून झाले. म्हणजे शेवटच्या दिवसाचे जे प्रकटीकरण आहे, हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला देवाकडून झाले, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजे. तर प्रियानो, या वचनातून आपल्याला समजते की येशू ख्रिस्ताला सर्व माहिती आहे. आणि या सर्व जे शेवटच्या दिवसाच्या घटनाच्या ज्या सर्व गोष्टी आहेत, येशू ख्रिस्ताने योहानाला सांगितलं आहे. आणि म्हणून योहानाला जे आहे ते स्वर्गात बोलवलं गेलं होतं. तर योहानाने या सर्व गोष्टी बघितल्या, सर्व प्रकाशन ऐकलं, आणि त्यातूनच जे आहे ते प्रकटीकरण हे जे पुस्तक आहे हे निर्माण झालं. तर म्हणून कोणीही असं म्हणू नका की येशू ख्रिस्ताला जे आहे शेवटच्या दिवसाबद्दल काय माहीत नाही आहे. येशू ख्रिस्त हा देव आहे, येशू ख्रिस्ताला सगळं माहिती आहे. पुष्कळ जणांना माहीत नसते की रॅप्चर म्हणजे काय होतं रॅप्चरमध्ये. रॅप्चरमध्ये येशू ख्रिस्त आपली मंडळी पृथ्वीवरून घेऊन जाईल. आता येशू ख्रिस्त जो आहे तो काय पृथ्वीवर येणार नाही आहे. त्याच्या दुसऱ्या आगमनामध्ये तो पृथ्वीवर येणार आहे. तो येरुशलेममध्ये येणार आहे. तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे. पण रॅप्चरमध्ये तो स्वर्गातून खाली येणार आहेत. आपण जे आहेत आपण वरती खेचले जाऊ, उचलले जाऊ. आपण येशू ख्रिस्ताला ढगात भेटू आणि त्यानंतर तो आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल. पहिलं थेसलनिकवासपत्र 4:16-17. कारण प्रभू स्वतः गर्जनेसह, प्रधान देवदूताच्या आवाजासह, देवाच्या कर्णाच्या नादासह स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामधील मृत्यू प्रथम उठतील. मग आपण जिवंत राहिलेले ढगामध्ये प्रभूला भेटण्यासाठी उचलले जाऊ. इथं काय म्हटलं आहे? ढगामध्ये प्रभूला भेटण्यासाठी उचलले जाऊ. उचलले जाऊ म्हणजेच रॅप्चर. रॅप्चर हा जो वर्ड आहे हा लॅटिन भाषेतून आलेला आहे. आणि लॅटिन भाषेमध्ये म्हटलं जातं रॅप्चर्यो. तिथून हा शब्द आलेला आहे. आता इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉटअप. आता मराठीमध्ये इथं म्हटलं गेलं उचलले जाऊ. हिंदीमध्ये जे आहे दुसऱ्या शब्दाचा उपयोग केलेला आहे. तर रॅप्चर जे आहे हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रियानो, जर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे तर ते होणारच आहे. जर एका मनुष्याने जर सांगितली डेट जर सांगितलं ते नाही झालं, याचा अर्थ असा होत नाही की रॅप्चर होणार नाही आहे. रॅप्चर होणार आहेत, कारण ते वचनामध्ये लिहिलेलं आहे, ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि वचन हे देवाचं वचन आहे, तर ते होणार म्हणजे होणार. तिसरी गोष्ट, रॅप्चर कसा होईल? तो अचानक होईल, क्षणात होईल, कोणतीही पूर्व सूचना न देता. पहिलं कोरिन्थीकवास 15:52 काय लिहिलं आहे? क्षणात डोळ्याच्या पापण्या लावण्याच्या वेळेस आपण काळ ओळखू शकतो काय? येशू ख्रिस्त म्हणतो आपण दिवस जाणू शकत नाहीत, पण काळ ओळखू शकतो. मत्ते 24:33 काय म्हटलं आहे? ही सर्व चिन्हे पाहिल्यावर समजा की तो जवळ आलेला आहेच. काय काय चिन्ह दिलेले आहे? आज आपण काय बघतो? युद्ध व युद्धाच्या अफवा, भूकंप, आपत्ती, नैतिक अधपतन, लोक देवापेक्षा स्वतःवर प्रेम करणारे, शेवटच्या काळात कठीण दिवस येतील, असं 2 तिमोथी 3:1-5 म्हटलेलं आहे. मत्ते 24:34 म्हटलं आहे, म्हणून तयार व्हा, कारण तुम्हाला अपेक्षा नसलेल्या घटकाला मनुष्याचा पुत्र येईल. त्यावेळी असणे खूप आवश्यक आहे, कारण कधी पण जे आहे ते आता रॅप्चर होऊ शकतं. म्हणून रॅप्चरच्या तयारीत असणे आवश्यक आहे. त्यावेळेत असं म्हणजे प्रार्थनेमध्ये असणे आवश्यक आहे, पवित्र शास्त्रामध्ये असणे खूप आवश्यक आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे की देवाच्या अनुग्रहामध्ये असणे आवश्यक आहे. आणि आपलं तारण झालं पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर आपलं तारण झालं नसेल तर आपलं रॅप्चर होणार नाही. हालेलुया. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो.